नमस्कार मित्रांनो, आधी हा व्हिडिओ बघा मग मी तुमच्याशी बोलतो. क्योंकि जब दो बराबर के लोग एक दूसरे को कुछ देते हैं तो वो तोहफा कहलाता है. खरंय. लेकिन जब कोई रईस किसी गरीब को कुछ देता है तो वही चीज भीख कहलाती है. 100%. मदद कहलाती है. और राजा किसी से भीख नहीं लेता. अब चलो यहाँ से. व्हिडिओ बघितला मित्रांनो, हा स्वाभिमानी राजा कोणाकडनं भीक घेणार नाही बोलला. म्हणजे तो म्हणतोय बराबरमध्ये असते ते तोहफा असतो, गिफ्ट असतं. तेव्हा एखादा श्रीमंत माणूस एखाद्या गरीबाला गिफ्ट देतो तेव्हा ती भीक असते. या चोंग्याने त्याला तो बंगला दिला होता करिश्मा कपूरच्या बापाने मुलीला. मुली आता नवऱ्यासोबत राहणार तिथं. त्याला तो नको वाटला, भीक वाटली. पण त्या श्रीमंत बापाच्या मुलीसोबत त्यांनी लग्न केलं. आता प्रेम केलं वगैरे वगैरे ही नंतरची गोष्ट आहे. पण गेलं ना, श्रीमंताच्या मुलीसोबत तू लग्न केलं बाबा, तेव्हा तुला आठवलं नाही बराबर आपल्या ह्याच्यामध्ये पोरगी बघायची, आपल्या स्टेटसचीच बघायची. तो डायरेक्ट गेला वरच्या लेवलची पोरगी पटवली. पावसात ते गाणं लागलं, पावसामध्ये त्यांचं झालं. केलं ना बाबा तू. तिथं तुझे तत्व कुठे गेलते, तुझा स्वाभिमान कुठे गेला? तेव्हा सांगायचं आहे ना, ते झालं ते चुकून झालं, पण मी माझ्या बरोबरच्या मुलीसोबतच लग्न करणार. तिथं प्रेमाच्या गप्पा आणि इथं दाखवतोय आप्पा मी कसा आहे. अरे बाबा, असं नसतं. तू तिच्यासोबत लग्नच करायला नको होतं. कशाला करायचं तिच्यासोबत लग्न? अरे दिलंय त्या बापाने बंगला, राहायचं ना आरामात. एवढा मास दाखवलाय ना त्याला ह्या पिक्चरमध्ये, एवढा मास दाखवलाय ना. त्या टॅक्सी ड्रायव्हरसोबत भांडतो, हिच्यासोबत भांडतो. अरे बाबा, नशीब तो राजा हिंदुस्थानी पिक्चर आमच्या नागराज मंजुळे यांनी डिरेक्ट नाही केला. आता तुझा मूडच पाडला असता शेवटी. सैराट बघितलाय ना, सैराटला कसा मुडदा पाडून टाकतो सुरेश विश्वकर्मा, त्याच्या पोराला पाठवून बरोबर त्याचा कल्याणम करून टाकतो तिकडंच हैदराबादला. नशीब ह्या पिक्चरचा डिरेक्टर नागराज मंजुळे नाही आहेत. सैराट झालं जे असतं फक्त. तो सुरेश ओबेरॉय गरीब होता बिचारा, त्याला त्याच्या मुलीवर प्रेम होतं, बोलवला घरी. तिथं गेला मास दाखवतोय, कपड्यांवरनं भांडणं करतोय. अरे बाई, पण नाव सांगतो गणपत, अशी गत ह्याची. चित्रपटातल्या पात्राबद्दल बोलतोय. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खाली कमेंट करून सांगा.